नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड वंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, मस्तपैकी पावसाळा सुरू आहे। भरपूर असा पाऊस पुण्यामध्ये पडत आहे आणि ह्या पावसामध्ये तांबडा पांढरा रस्सा जर खायचा असेल तर तुम्हाला वाकडमध्ये यावं लागेल। वाकडमध्ये तुम्ही माझ्या मागं बघताय हॉटेल खुळा रस्सा या नावाचं एक हॉटेल नव्याने सुरू झालेलं आहे वाकडमध्ये। यांची ही तिसरी शाखा आहे। पहिली शाखा सदाशिवपेठमध्ये आहे आणि आता या तिसऱ्या शाखेमध्ये आपण आलेलो आहोत, जे नवीनच या ठिकाणी सुरू झालेलं आहे। याचा संपूर्ण पत्ता आणि नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। मात्र या ठिकाणी तांबडा पांढरा रस्स्यावर जर तुम्हाला ताव मारायचा असेल तर ह्या भागात पिंपरी चिंचवड वाकड ह्या भागातील खास खवय्यांसाठी पुण्यातला हा खुळा रस्सा आलेला आहे आपल्या वाकडमध्ये। चला जाऊयात काय काय ह्यांची स्पेशालिटी आहे आणि तांबडा पांढरा रस्सा ताव मारायला चला। चला तर जाऊयात खुळा रस्सामध्ये तांबडा पांढरा आणि मटण आणि चिकन खायला। चला जाऊयात आतमध्ये। मित्रांनो, या हॉटेलमध्ये आतमध्ये आल्या आल्या तुम्हाला संपूर्ण कोल्हापुरी टच जो आहे तो या ठिकाणी दिसणार आहे। महालक्ष्मी मंदिर, शाहू पॅलेस, भवानी मंडप, कोल्हापूर विद्यापीठ, खासबाग मैदान आणि हे आहे कोल्हापूरचा प्रसिद्ध पायतान, रंकाळा तलाव, कोल्हापुरी साज। ऐका ना राजे, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। परत गरम करू। कोल्हापूरची अंबाबाई, कोल्हापूरचा सर्जा राजे। या ठिकाणी तुम्हाला बरेचसे अँटिक वस्तू ज्या आहेत त्या ठेवलेल्या आपल्याला बघायला मिळतील। हे प्राचीन जो आहे पाणी तापवण्याचा बंब, चूल, आधीचे भांडे, बऱ्याच काही वस्तू आहेत ज्या आपण विसरत चाललेलो आहे। मित्रांनो, आतमध्ये आलेल्या उजव्या बाजूला आपण जो बघतोय हा रंकाळा सेक्शन जो आहे, हा रंकाळा सेक्शन या ठिकाणी आहे। आता आपण जो बघतोय हा आहे पन्हाळा सेक्शन। चिकनचा स्पेशल स्टार्टरमध्ये चिकन मसाला पापड जो आहे आलेला आहे। दुसरा स्टार्टरमध्ये आलेला आहे चिकन पॅटीस, मटन खरडा, नमस्कार, मी प्रवीण पाटील। मी बालेवाडीतून आलो आहे। खुला रस्सा या हॉटेलला व्हिजिट केले एक ट्राय करण्यासाठी। तर यांच्याकडून मी मटन धनगरी ऑर्डर केलेली होती। टेस्ट एकदम औसम आहे। पुणेकरांनी या गोष्टीचा आनंद घ्यावा। नमस्कार, मी डॉक्टर सचिन पाटील। रस्साकुळामध्ये आम्ही मित्रपरिवार जेवणासाठी आलो आहोत। तर आज मी या व्हेजमध्ये स्पेशली नरसोबाची वाडीची जी बासुंदी आहे, जी रिअली ऑथेंटिकेट GI टॅग आणि अख्खा मसूर, चपाती आणि भात, हे अतिशय उत्तम प्रतीचं जेवण मिळत आहे इथं। आणि खरंच मी खवय्यांना मी आमंत्रित करतो की इथं तुम्ही अवश्य भेट द्यावी, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिकेट फूड मिळेल। धन्यवाद। मेन कोर्समधील आपली मटन चॉप थाळी जी आहे ही आलेली आहे। यामध्ये आपल्याला तांबडा पांढरा रस्सा, मटन चॉप, सोलकढी, त्याचप्रमाणे कांदा लिंबू, भाकरी आणि खिमा। मेन कोर्समधला आणखीन एक प्रकार आलेला आहे चिकन सुक्का। मित्रांनो, चिकन सुक्का यामध्ये तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी,
त्याचप्रमाणे कांदा लिंबू, खिमा आणि भात. त्या ठिकाणी आपण मटण सुक्का जो आहे तयार करत आहोत. सगळ्यात आधी तेल, मसाला, मटण, कोथिंबीर, मटण सुक्का. नॉनव्हेज बरोबरच जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी व्हेज थाळी. व्हेज थाळीमध्ये आपल्याला अख्खा मसूर, पनीर राडा, मसाला वांग, कोथिंबीर वडी, दही वाटी, रोटी, पापड आणि सोलकढी. राईसमध्ये स्पेशल आहे मटण पुलाव आणि ही आहे नरसोबावाडीची स्पेशल स्वीट मधली बासुंदी. मित्रांनो, हॉटेल खुळा रस्सा इथे 3ऱ्या ब्रँचमध्ये आलेलो आहोत आणि या ब्रँच खुळा रस्सा ब्रँच ओनर वसुधा मॅडम आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. मॅडम नमस्कार. खुळा रस्त्याची ही 3री ब्रँच आहे. पहिली कुठं आहे, दुसरी कुठं आहे आणि तिसरी? पहिली आपली टिळक रोडला आहे, जी मार्च 2024 मध्ये सुरू झाली आणि ती कशाळे कॉर्नर, सदाशिवपेठ महाराष्ट्र मंडळाच्या शेजारी. दुसरी आहे खेड शिवापूर, केळवडे, म्हणजे टोल नाका क्रॉस केल्यानंतर इमिजिएटली लगेच. आणि तिसरी आहे ही ॲड्रेस कमर्शिया वाकड, बँगलोर हायवे, म्हणजे मुंबई बँगलोर हायवे जो आहे तिथे आहे. आणि कधी सुरू झाले हे? सुरू होऊन आता जस्ट 15 दिवस झाले, 24 जूनला. आणि मित्रांनो, यांची स्पेशालिटी आपण काय आहे ती जाणून घेणार. स्पेशालिटी काय तुमची? स्पेशालिटी ॲक्च्युली तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी क्युझिन आपण सर्व करतो. त्यातही चिकन पॅटीस आणि चिकन मसाला पापड जे आपण नवीन इंट्रोड्यूस केलं आहे आणि त्यात मटन चॉप्स जे आहेत जे आपले खिम्यामध्ये बनतात, जे स्पेशालिटी आहे आपली. ही आपली व्हेज थाळी आहे. ह्याच्यामध्ये अख्खा मसूर जो इस्लामपूरचा फेमस आहे, ही मसाला वांगी आहे, पनीर राडा, ही कोथिंबीर वडी आहे, ही सोलकढी आहे, दही, नरसोबावाडीची बासुंदी, पापड, रोटी आणि एक दही कांदा. आपली मटन चॉप्स थाळी, याच्यामध्ये जे खिम्यातले चॉप्स मी सांगितले ते आहेत. मटन पुलाव आहे, खिमा वाटी आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, सोलकढी, भाकरी आणि दही कांदा. ही चिकन सुक्का थाळी आहे. ह्याच्यामध्ये चिकन सुक्का, चिकन खिमा आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, दही कांदा आणि भाकरी. हे मटन सुक्का हे स्टार्टरमध्ये आपण सर्व करतो. मटन खरडा आहे, चिकन पॅटीस, चिकन मसाला पापड. अशा पद्धतीने हा आपला सगळा मेनू आहे. मित्रांनो, आता हा कोल्हापूर स्पेशल क्युझिन जे आहे आपण ट्राय करणार आहोत. सुरुवात करूयात चिकन मसाला पापड. मसाला पापड आपण खूप खाल्लेले आहे. चिकन मसाला पापड स्टार्टरला सुरुवातीला ट्राय करू शकतो. स्टार्टरमध्ये हे आहे मटन सुक्का. मटन सुक्का आता आपण टेस्ट करतोय. अतिशय चांगली टेस्ट मटन सुक्क्याची. आणि हा आहे स्टार्टरमधला आणखीन एक आयटम मटन खरडा. चिकन पॅटीस स्टार्टरमधलाच एक आयटम. आता मित्रांनो, हे सर्व पदार्थ जे आहेत ते आपण टेस्ट करणार आहोत. त्यातलं काय काय आता आपण बघतोय. आणि हा आहे तांबडा रस्सा. तांबडा रस्सा फुकून गरमागरम एक नंबर रस्सा. पांढरा रस्सा, मटन चॉप. मटन चॉप थाळीमधलं हे मटन चॉप आपण बघतोय. मटन सुक्का,
आता आपण ताट थोडंसं मोकळं करूयात, कारण की भाकरी जी आहे ही आता आपण चुरून घेणार आहोत ताटामध्ये. त्यासाठी व्यवस्थित जागा करूयात आणि भाकरी जी आहे ही मस्तपैकी अशी चुरून घेणार आहोत. चुरून घेतलेली भाकरीची मजा जी आहे ती वेगळीच येते. त्यामध्ये तांबडा रस्सा, मटन पीसेस त्यामध्ये आपण घेतलेले आहेत आणि तांबडा रस्सा बरोबर भाकरी ही व्यवस्थित मिक्स करून टेस्ट घेऊयात. मटन मस्तपैकी शिजलेलं आहे, सॉफ्ट आहे. एक नंबर चव. थोडासा लिंबू पिळून घेऊयात, त्यामुळे चव आणखीन मस्त येते. मटन पुलाव हा इथला आणखीन एक मस्त डिश आहे. आणि आता आपला हा नेहमीचा इंद्रायणी राईस, त्याच्यावर तांबडा रस्सा, वा मजा आली. मित्रांनो, आता हे सगळं जेवण आता आपण संपवणार आहोत आणि आखाड लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळं हा जो खुळा रस्सा आहे या ठिकाणी येऊन तुम्ही मटणाचा आनंद, तांबडा पांढरा रस्साचा आनंद घेऊ शकणार आहात. आता जेवणानंतर सोलकढी आणि आता ही आहे स्वीट डिशमध्ये नरसोबा वाडीची बासुंदी. वाडीची बासुंदी ही प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्वीट डिशमधून ती मिळणार आहे. आपण त्याचा आस्वाद घेऊ शकणार आहात. वाव, एक नंबर. मित्रांनो, आखाड महिन्यासाठी स्पेशल नॉनव्हेज स्पेशल हॉटेल आम्ही आपल्याला आमच्या चॅनलवर दाखवणार आहोत. त्यामुळं आजच आमचं खादाडबंड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.